नाटकामध्ये अनेक संवाद असतात. एक वाक्य आहे नाटकामध्ये, कारभार कसा दामाजी पंतांसारखा करावा. किती जणांना या वाक्याचा अर्थ समजला असेल? कोण हे दामाजी पंत? पण हे जेव्हा समजून घेऊ ना, तेव्हा त्या नाटकाचा, त्या संवादाचा अर्थ अधिक खोलवर आपल्याला समजतो. दामाजी पंत, मंगळवेढ्याचे दामाजी पंत, हिशेबनीस, पक्के, हिशेबाला चोख, एक पैसा हिशोब इकडे तिकडे होणार नाही. पण त्याच काळामध्ये दुष्काळ पडला होता आणि गरिबांसाठी अन्नाची वाणावाण होती. गरिबांसाठी पोटाला अन्न नव्हतं. त्यावेळेस या दामाजी पंतांनी तो सगळा खजिना रिकामा केला लोकांच्या सेवेसाठी. आमचे हे दामाजी पंत, सदानंद डोईफळे, नमस्कार सर, आणि कॅशियर, हिशेबाला अगदी पक्के, चोख, एक पै इकडे तिकडे होणार नाही. त्यांच्या केबिन मध्ये ते बसलेले असतात, मान खाली करून, फारच क्वचित वर बघतात आणि बोलतात, समरात उभा हा शेर फिरे समशेर काय हे तेज. समरात उभा हा शेर फिरे समशेर काय हे तेज. दुमदुभी दुमदुमे नभी, दुमदुभी दुमदुमे नभी, रमाला नभी. धन्य शिवराज, धन्य शिवराज, धन्य शिवराज. समरात उभा हा शेर फिरे समशेर काय हे तेज. समरात उभा हा शेर फिरे समशेर काय हे तेज. समरात उभा हा शेर फिरे समशेर. माझी एक कामाची पद्धत आहे. कान बेल वाजवली आहे, बोलून घ्या, यांना बोलून घ्या, त्यांना बोलून घ्या, असं नाही. मी स्वतः त्या कर्मचाऱ्यांच्या जवळ जायचो आणि त्यांच्या समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न करायचो. तसं मी यांच्या केबिन मध्ये गेलो. सदानंद, नाटक करायचंय. कोणतं? जाणता राजा करायचंय. अरे बापरे. बापरे नाही, 3000 कलाकार. स्टेज 300 फूट. तीन तासाचं नाटक करायचंय. करू का? करा सर. अरे पण ज्याच्यासाठी आलोय ते महत्वाचं काम, याचं काय दामाजी पंत, याचं काय? सगळ्यात आपल्याला सर या शाळेतली विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांची मदत घ्यावी लागेल. आपण त्यांना आवाहन करू शकतो की आपण एवढं मोठं नाटक उभं करायचंय आणि त्याला आम्हाला खर्चाला असं फारसं काही हातात नाहीये. त्यामुळं हे जे आपण काही करतोय ते सुरुवातीला आपण त्यांना आव्हान करू आणि बघू काही प्रतिसाद मिळतोय का. अनेक गोष्टी निर्माण होणार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे एवढ्या मुलांना पाण्याची व्यवस्था कशी करायची? देतील सर, आपले पालक आहेत ते त्यासाठी काही ना काहीतरी आपल्याला बिस्लरीच्या बाटल्या उपलब्ध करून देतील, पाण्याचे टँकर आपल्याला. मुलांच्या खाण्याची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. शालेय पोषण आहार आहे सर, त्यात आपण त्यांच्याशी बोलून घेऊ. आणि त्या मेकअपसाठी ज्यांना बोलवावं लागेल त्यांना काहीतरी मानधन द्यावं लागेल. सर आता मुख्य पात्रांचे मेकअप तर आपल्याला कमर्शियल पद्धतीनं करावे लागतील. पण जो आपण 3000 जण त्याच्यामध्ये सहभागी आहेत तर त्या 3000 जणांचा मेकअपचा खर्च तुम्हाला नाही येणार सर. कसं काय? कारण काय आहे, आपल्या पालकांमध्ये ब्युटी पार्लर चालवणारे पालक महिला वर्ग भरपूर आहे. आपण त्यांना आवाहन करू शकतो की तुमच्या मुलांच्या बरोबर इतरांचाही मेकअप करा आणि असंख्य मदतीला हात येतील. आणि मला वाटते मेकअपचा खर्च सुद्धा
आपल्याला फार येणार नाही. अर्थात आपल्याकडे बजेट कमी आहे हे मान्य आहे, पण बजेट कमी आहे याचा अर्थ खर्च करायचा नाही असं नाहीये. आपण अनावश्यक खर्च टाळून हे सगळं आपण उभं करू शकतो. पण त्यासाठी आपल्याला पालकांची आणि हितचिंतकांची मदत ही नक्कीच घ्यावी लागेल. आपलं नाटकाचं स्टेज जे आहे ते 100 फुटाचं असतं जाणता राजामध्ये, बरोबर. 100-150. आणि आता एवढी मुलं जर स्टेजवर आणायची असतील तर किमान 300 फूट स्टेज लागेल. ते असं लागेल की एवढी मुलं जर त्या स्टेजवर उभी राहिली तर पडता कामा नये. हा विचार पहिल्यांदा आहे. हे नाटक करण्याबरोबर त्यांची सुरक्षितता हा अतिशय महत्वाचा भाग आहे. पण ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला उत्तर सापडू शकतं की आपल्या मैदानामध्ये संगीताचे कार्यक्रम होतात तर त्यांना विचारू आणि आपल्याला स्टेजची लांबी वाढवू. स्टेजची लांबी वाढवू, त्यांचा शामियाना जो आहे तोही वापरू, त्यांच्या खुर्च्याही वापरू आणि त्यांना हे बघा मदतीसाठी विनंती करणे एवढंच आपल्या हातात एवढं आहे. आपल्या हातात आहे. ते पुरेपूर करायचं. आणि जेवढी विनंती आपल्याला करता येईल आपल्या मुलांसाठी आणि जाणता राजासाठी तेवढे आपण नक्की करू. आणि एकदा का तुमचा उद्देश लोकांपर्यंत पोहोचला की अरे हे मुलांसाठी करतायत, बरोबर, असं जर आव्हान असेल आणि त्याची प्रचिती किंवा त्याचा अनुभूती जर समोरच्याला येत असेल ना तर धोधो मदत करतात लोक. नक्कीच करा. आणि प्रत्येक वेळी पैशाचीच गरज लागते असं नाही, मॅनपॉवर लागते, माणसांची गरज लागते. ही सगळी त्यांच्यामुळे मिळतात. आपल्याला वैद्यकीय सेवा पण खूप गरजेची होती. बरोबर. कोणाला पडलं, कोण लागलं, कोणाला काही तलवारी घेऊन फिरायचंय, कोणाला लागली तलवार, कोणीतरी स्टेजवरनं पडलं, काय करणार? डॉक्टर आहेत आपल्याकडे, तेही उपलब्ध आहेत. डॉक्टर किरण पुरोहित, हो, त्यांची टीम आहे. तर त्यांनी आपल्याला सगळे मदत करू शकतात. ते फक्त आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. आणि अजून तुम्हाला सर हे पण लागेल ना, जर शिवकालीन जर काय स्टेज वर तुम्हाला असं देखावा उभा साहित्य लागेल ना, तर साहित्य हे लागेलच. पण सेट त्याच्याबरोबर पैलवान सुद्धा लागतील ना. लागतील. पैलवानला आपली तर तालीम आहे तालीम ना. आहे. तालमीतले आपण पैलवान घेऊ शकतो. तुम्हाला युद्धासाठी जर का विद्यार्थी पाहिजे असतील तर युद्धासाठी विद्यार्थी आपले पवार सरांची एनसीसीची टीम आहे. त्यामुळं प्रश्न तुम्ही निर्माण करा, त्याचं उत्तर आपल्या शाळेमध्येच सापडेल. आता आपल्याला बाहेर शक्यतो जायची गरज लागणार नाही. आणि तुम्हाला सांगतो की आपल्या शाळेमध्ये एक बैलगाडी हे जे सामान घेऊन येतील त्याचा वापर आपण खुबीनं जाणता राजाच्या कार्यक्रमात करू शकतो. गावगावच्या जत्रा यात्राचा प्रसंग आहे, बैलगाडी आणली, आपण आणली. कुठनं आणायची? तर सामानाची गाडी होती, त्याला सांगितलं आपण, आठवते ना? आठवते, नक्की आठवते. तू झूल वगैरे घाल आणि तुझी बैल इथनं फिरव. बरोबर. कुठलंही काम करताना पैसा जितका महत्वाचा आहे तितकंच पैसा नाही म्हणून होत नाही असंही नाही. आता तुम्हाला एकच उदाहरण सांगतो. आपले एक माजी विद्यार्थी ढोले म्हणून होते, नाना ढोले. हो हो हो. वय वर्ष 93. हो. त्यांना शाळेची एवढी ओढ की नियमित शाळेत येतात, अगदी शाळेतल्या विद्यार्थ्यांसारखे. काही नाही, त्यांना आता ते एकटेच असतात, त्यामुळे ते आपल्या ओढीनं, शाळेच्या ओढीनं ते येतात बसतात आणि विचारतात की शाळेला काही मदत करू का. अशासारखे आपल्याला अनेक पालक किंवा अनेक नामवंत माजी विद्यार्थी भेटतील की जे आपले हे काम यशस्वी करून दाखवतील, याचा मला नक्की विश्वास आहे. मला अनेक जण भेटतात आणि पास पेन्शन जमा झाली, पेन्शन जमा झाल्यानंतर पहिल्यांदा काय करतात, तर शाळेमध्ये येतात आणि शाळेतली गरज पहिल्यांदा विचारतात. शाळेची गरज काय असेल तर ती पूर्ण करतात आणि मगच घरी जातात. असे ढोले आजोबा खूप असतील ना? नक्की असणार सर. आपण त्यांचा जेवढा शोध घेऊ तेवढा आपल्याला ढोले आजोबा नक्की भेटतील, पावलोपावली भेटतील. आज
ढोले आजोबांची खूप आठवण येते. नक्कीच नक्कीच. रमणबाग शाळेमध्ये ज्या अनेक गोष्टी घडतायत ना, त्याच्यामध्ये ही जी काही ढोले आजोबांची मनं आहेत ना, ती बायो ब्रिक्स सारखी कामं करतात, ब्रिक्स सारखी. बरोबर आहे. शाळेची इमारत ह्या ब्रिक्स ज्या उभ्या राहिल्या आहेत ना, त्या या त्यांनी भावना सर अनेक प्रकारची आपल्याला मदत केली आहे. अनेक शाळेच्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचं प्रोत्साहन वाढावं म्हणून त्यांना अनेक बक्षिसं त्यांनी ठेवलीत. अनेक उपक्रमांचा खर्च सुद्धा त्यांनी केला. त्यामुळं ढोले आजोबा हे आपल्याला जे मदत करणार आहेत त्यांच्या यादीमध्ये पहिल्यांदा येतात. सर तुम्ही मला आता जाणता राजाबद्दल जे बोललात, ते जाणता राजाचं मूळ हे फार जुनं आहे. हो. कारण मी साताऱ्यामध्ये होतो त्यावेळेला तुम्ही केलेला शाहीर मला अजूनही आठवतो. 1988 सालची पण गोष्ट त्यावेळेस आहे. मी शिक्षक नव्हतो. पण तरी सुद्धा तुम्ही जाणता राजात काम केल्याचं मला कसं सांगू का, मी हा. इथं या शाळेमध्ये आलो आणि मला या शाळेमध्ये आल्यानंतर काही दिवसांनी तुमची एच स्कूल मधनं बदली रमणबागेत झाली. हो. रमणबागेत आल्यानंतर तुमच्याबरोबर तुमचं सर्व्हिस पुस्तक सुद्धा आलं. त्या सर्व्हिस पुस्तक जे आहे ते आपल्या शाळेचे जे हेड क्लार्क होते त्या काळी, अनिल काळे. हो. तर त्या अनिल काळेंनी ते सर्व्हिस पुस्तक त्यांच्या टेबलवर गेलं बर. आणि त्या सर्व्हिस पुस्तक त्यांनी बघितल्यानंतर मला म्हणले इकडे ये. मी म्हटलं काय झालं सर? ते म्हणले हे बघा, माणसं किती कशा स्वरूपाचं काम करतात आणि त्यांना त्याचं नुकसान किती सोसावं लागतंय हे त्यांच्या लक्षात येत नाहीये. मी म्हटलं काय झालं सर? ते म्हटले आता हेच बघा, हे पुरंदरे सर जे आलेत आपल्याकडं, तर ते जाणता राजाचं काम करण्यासाठी आणि त्याच्या सरावासाठी 1 वर्षाची चक्क त्यांनी विनावेतनी रजा घेतली. त्या माणसाला माहितीये का की आपलं नुकसान किती होईल, आपल्याला एक इन्क्रिमेंट आयुष्यात कमी मिळणार आहे आणि त्याचे पडसाद सदा- आपल्या पेन्शन पर्यंत सदा- जाणार आहेत. सदा आयुष्याचा हिशोब असा नाही करायचा. नाही करायचा असा हिशोब. किती नुकसान होणार आहे याच्यापेक्षा किती फायदा होणार आहे याचा विचार केला. हे नाटक मी करू शकलो मुलांच्या बरोबर, की जे मी साधा म्हणून करू शकलो नसतो. काही शिक्षक झालो, रमणबागेत आलो, 3000 मुलांच्या बरोबर हे काम केलं. त्याची किंमत काय करणार आणि कशी करणार? नक्की आहे सर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण आम्ही त्यावेळेला आर्थिक दृष्टिकोनातनं विचार केला. तुमचं अगदी बरोबर आहे. त्यामुळे आम्ही आमच्यात असा संवाद त्यावेळेला झाला की सरांनी नुकसान सोसून जाणता राजामध्ये उडी मारलेली आहे आणि त्याच्यासाठी ते जीवाचं रान करतायत. त्यासाठी त्यांनी 1 वर्षाची विदाउट पे रजा घेतली आणि तरी सुद्धा त्यांना कोणती खंत नाही. जाणता राजा हे नाटक आपल्या शाळेत ज्या वेळेला करायचं ठरलं, तुमच्याकडे काय भूमिका होती? माझ्याकडे त्यावेळेला अष्टप्रधान मंडळातील सचिव म्हणून भूमिका होती. सचिव. बर. बर. आणि मला ती खरं करायची सुरुवातीपासून इच्छा होती. पण काय झालं की मुख्य पात्र ठरत गेली आणि प्रॅक्टिस सुरू झाली. त्यामुळं माझ्या मनानं असं हे करायला लागलं की मला ह्यात काम करायला मिळणार आहे का नाही. आणि माझी जुनं मी ते नाटक बघितलेलं असल्यामुळे त्याची भव्यता, दिव्यता आणि त्याचं जे काम करण्याचा जो उत्साह, जोम, हे सगळं मला आठवत होतं. त्यामुळं कधी एकदा काम करतोय असं मला होऊन गेलं होतं. आणि माझ्या एका पुरंदरे सरांच्या वाक्यानं मला जरा संजीवनी मिळाली की तू नाटकामध्ये आहेस आणि काम करतोयस. पण जेव्हा तो अष्टप्रधानाचा वेश परिधान केला असेल, हातामध्ये तो तराजू घेतला असेल, स्वराज्यामध्ये न्यायाचा तराजू समतोल आहे, ही वाक्य आहेत. बरोबर. आणि काय वाटलं की नेहमी आपण आपल्या पैशाच्या हिशोबाच्या कॅशच्या भूमिकेत असतो आणि आज या भूमिकेत आहोत.
काय जाणवलं, काय वाटलं? एक तर ते सगळं वातावरण भारावलेलं होतं. दुसऱ्या म्हणजे ड्रेपरी होती आणि वाक्य सुद्धा एवढी दमदार होती की ऐकणाऱ्यांनाही मोहित व्हावं. आणि मला त्या स्वरूपाचं काम मिळाल्यामुळं एक प्रकारचा वजन त्या भूमिकेला होतं आणि त्या भूमिकेतून विचार करताना असं जाणवत होतं की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या वेळेला खरोखरीच हे ज्या वेळेला अष्टप्रधान मंडळ असेल त्यावेळेला त्यांच्यावर जबाबदारी किती असेल. या रयतेवर अन्याय होऊ द्यायचा नाही म्हणून केवळ ही अष्टप्रधान मंडळाची स्थापना झाली होती. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जी माणसं निवडली होती ती काय योग्यतेची होती आणि त्यांच्याकडनं त्यांनी काम काय स्वरूपाचं अपेक्षित केलं होतं. आणि हे सगळं करताना ही माणसं त्यातून तावून सुलाखून निघून निर्णय क्षमतेपर्यंत कशी येत होती आणि त्या निर्णय क्षमतेचा जे त्यांचा निर्णय असायचा तो सर्वसामान्यांना किती पचनी पडत असेल. हे सगळे विचार माझ्या मनामध्ये येत होते आणि त्यामुळं त्या अष्टप्रधानांच्या पैकी जे मला एकाची भूमिका करायला मिळाली त्यावेळेला सुद्धा हेच विचार आले होते की हे मी जे आत्ता 5 मिनिटासाठी हे काम करतोय पण ज्यांनी ह्या खरोखरीच जिवंतपणे भूमिका केल्या असतील त्यांनी त्या किती कठोरपणे आणि किती काळजीपूर्वक केल्या असतील, पेलल्या असतील. पेरल्या असतील. अगदी बरोबर बरोबर. बरोबर. डोईफोडे नाटक संपलं 2013 साल. बरोबर आज 24 साल आहे. तुम्ही निवृत्त झालात, मी निवृत्त झालो. बरोबर नाटकही संपलं. राहिल्या त्या आठवणी. बरोबर पण त्या नुसत्या आठवणी घेऊन आपण फिरत नाहीये. त्या आठवणींची प्रेरणा घेऊन काहीतरी कामही करतोय. कुठल्याही कामाचा बॅकबोन म्हणजे अर्थकारण. जनरेट कसं करणार पैसा, त्याच्यावर तर सगळं करता येतं, ते तर आवश्यक असतंच. आमचा बॅकबोन म्हणजे तू, पण तुमचं बॅकबोन कोण? काय आपल्या सुदैवानं या आपल्या शाळेचे जे चेअरमन आहेत किरणजी शाळीग्राम त्यांच्यापाशी हा एकदा विषय गेला की आपल्याला बरीचशी उत्तरं मिळतील, आपले बरेचसे मार्ग सुकर होतील आणि आपला जाणता राजाचा प्रयोग यशस्वी होण्यासाठी त्यांची फार मोलाची मदत होईल. आणि असं मला वाटतं आणि त्यामुळं आत्ता मला सांगताना अतिशय आनंद होतोय की जे आम्हाला वाटलं होतं, जे आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा केली होती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त पुढे जाऊन ते आमच्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी अनेक प्रसंगांमध्ये भरीव मदत केली आणि एवढंच नाही तर त्यांनी जाणता राजामध्ये एका प्रसंगामध्ये भूमिकाही केली. केली आहे. बरोबर बरोबर बरोबर. असं हे जाणता राजा, पालक, समाज, विद्यार्थी, शिक्षक, संस्था ही सगळी साखळी बांधली गेली आणि म्हणूनच हा हार पूर्ण झाला. बरोबर. आणि आमच्या गळ्यामध्ये आपल्या गळ्यामध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचं सर्टिफिकेट पडलं. नाटक संपलं, मांडव उतरला, ड्रेपरी काढली, मेकअप पुसला आणि आता दुसरा दिवस उगवला. घट रिकामा राहिला. मधु मागसी माझ्या सख्या परी, मधु घटची रिकामे पडती जरी. हे रिकामे घट अनुभवत असताना, बघत असताना काय वाटलं? जो एक प्रकारचा उत्साह अंगामध्ये संचारला होता की 3000 जणांचा सहभाग असलेलं लिम्का बुक वर्ल्ड मध्ये आपले जे नोंद होणार आहे त्याची आणि मुलांची तयारी, मुलांचा उत्साह, त्यांचं अक्षरशः सगळे डायलॉग पाठ झाले होते प्रॅक्टिस करता करता की म्हणजे नाही लावली कॅसेट तरी सुद्धा
त्यांच्या तोंडी ती वाक्य आपोआप येत होती आणि सगळा हा यशस्वी कार्यक्रम झाला. पण यशस्वी कार्यक्रम झाल्यानंतर जो आता एक पुढे काय? आता पुढे काय असं जे एक रीते पण वाटायला लागलं की आता काय आता आता काय आता आता काय? तर आजही त्याचा इम्पॅक्ट नक्की नक्की आमच्यावर आहे. नक्की नक्की आहे. अजूनही ती वाक्य कानामध्ये आहेत. अजूनही त्याच्या संदर्भातली कुठलीही गोष्ट जरी कुणी आपापसात बोलत असेल तरी आपले कान लगेच टवकारले जातात आणि आपलं लक्ष त्याकडे जातं. जाणता राजाचं मला वाटते हेच यश आहे आणि त्यांनी आमची रीते पण नाही तर आम्हाला भरभरून दिलं हे मात्र नक्की. बरोबर बरोबर. अगदी मला नक्की माहिती आहे की तुम्ही जरी निवृत्त झाला असलात तरी सुद्धा अनेक गोष्टी करतात. काय करतात आता? निवृत्त झाल्यानंतर खर तर प्रेरणा जाणता राजाचीच होती की काम करावं तर सोन्यासारखं करावं आणि त्याच्या माग तुमची कुठलीही स्वार्थी वृत्ती नसावी. जी टीम वर्कनं जाणता राजा काम केलं, ज्या कामासाठी आपण मेहनत घेतली ते काम कुठेतरी काळजामध्ये रुतलेलं होतं आणि त्या भूमिकेतनं मी त्यावेळेला एक निवृत्तीनंतर निर्णय घेतला की आपण असं काम करू की जे समाजासाठी उपयोगी पडेल आणि त्या भावनेतनं मी जनकल्याण समितीच्या माध्यमातून फिरता दवाखाना त्यांचा जो आहे आपल्या सिंहगड पश्चिम क्षेत्रामध्ये तर तिथं 27 गावांमध्ये दवाखाना नाहीये तर जनकल्याण समितीची ॲम्ब्युलन्स त्या गावामध्ये जाते, तिथं सेवा करते. डॉक्टर असतात, औषधं असतात, ती त्यांना केस पेपर आधारे तयार करून द्यायची आणि ती त्यांच्यापर्यंत पोचती करायची. सदा किती सहज आणि कुठलाही आविर्भाव न आणता सांगतोयस की 27 गावांमध्ये ब्लड पोहोचवण्याचं काम तुम्ही करता आहात आणि त्याच्या मागची प्रेरणा ते रुतलेले विचार आहेत. नक्कीच आहेत सर. कारण जे प्रेरणेनं तुम्ही जे ताकदीनं जी माणसं उभी केलीत त्यांचं योगदान समाजाला देणं हा कुठेतरी भाग बनतो. त्याच्यानंतर सुद्धा मी संस्कृत भारती सारख्या एका संस्थेमध्ये काम सेवा करायचं आहे. करतोय, काही ना काहीतरी करतोय. छोट्या स्वरूपात असू देत, मोठ्या स्वरूपात असू देत, पण समाजाची काहीतरी सेवा करतो. हे सगळ्यात मला समाधान देणारं आहे आणि त्याचं मूळ जाणता राजामध्ये आहे. बहुतेक वेळा निवृत्तीनंतर स्वप्न काय असतात? आता युरोप दौरा करायचा, फिरायचं. चुकीचं काही नाही बरं का, केलंच पाहिजे, जग बघितलंच पाहिजे. पण निवृत्तीनंतर सुद्धा काहीतरी समाजासाठी करावं, समाज उपयोगी करावं आणि आपलं जीवन सार्थकी लागावं हा विचार एका नाटकाने घडवून दिला. असे आमचे हे दामाजी पंत कारभारी, कॅशियर, ज्यांच्यामुळे आम्ही शाळेमधली असंख्य कामं करू शकलो.